पुण्यातील कल्याणीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला। भरधाव वेगाने धावणाऱ्या आलिशान पोर्शे गाडीने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला। अनिश अवधिया आणि अश्विनी कोटा असं मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत। शनिवारी मध्यरात्री 2:30च्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला। येरोडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी एका अल्पवयीन तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अकीब रमजान मुल्ला याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे। या प्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी तरुण आणि त्याचे मित्र कल्याणीनगर परिसरातील बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करून घरी जात होते। त्याचवेळी कल्याणीनगर एअरपोर्ट रोडवर नंबर प्लेट नसलेल्या एका आलिशान कारने दुचाकीला जोरात धडक दिली। ही धडक इतकी जोरात होती की दुचाकीवरील अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दूरवर फेकले गेले। रस्त्यावर जोरात आपटल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला।